नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि खूपच चर्चा चालू आहे की एक्झाम पुढे जाईल आणि याबद्दल खरं सांगायचं झालं तर अजूनपर्यंत आयोगाची कोणतीही नोटिफिकेशन आलेली नाही. तरी देखील खूप सारे असे क्लासवाले आहेत की त्यांनी एक एक तासाचे लेक्चर घेतले त्याच्यावर. आणि कशासाठी घेतात लेक्चर हे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आहे, त्यावेळी तुम्ही सुशिक्षित आहातच. मग आता मी का घेतो आहे लेक्चर? मी पण त्यासाठीच घेतो आहे मित्रांनो, तो माझा प्रामाणिकपणा आहे. मी पण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचावा यासाठीच हे लेक्चर घेतो आहे. पण माझा मोटिव्ह वेगळा आहे आणि त्यांचा क्लासवाल्यांचा मोटिव्ह वेगळा आहे. तर एक्झाम पोस्टपोन होईल का, तर तुम्ही हा विचार क्वेश्चन करत असेल तर 99.99% चान्स आहे की एक्झाम पोस्टपोन होईल. ओके, पण नोटिफिकेशन कधी येईल त्याची वाट तुम्ही बघू नका. एक्झाम पुढे जाणार आहे, कारण की एका वेळी एवढ्या नगरपालिका, नगरपंचायत आणि एवढ्या रिझल्ट लावणं आणि सोबतच एक्झाम कंडक्ट करणं, इट्स नियरली इम्पॉसिबल टू करंट ॲडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्र. तर आपण हे तर फिक्स झालं की एक्झाम पुढे जाईल, पण ती 10 दिवसानंतरही होऊ शकते, 14 दिवसानंतर, 7 दिवसानंतर किंवा 14 दिवसानंतर, कधी होऊ शकते. ओके, त्याच्यामुळं तुम्ही असं समजू नका की एक्झाम पुढे जाणार आहे म्हणजे खूपच वेळ भेटेल आणि मला खूप वेळ भेटेल, तिथून पुढे मी अजून रिव्हिजन करेल. भ्रमात राहू नका. नोटिफिकेशनची वाट तुम्ही बघायची अजिबात नाही आहे, बरोबर. कधी येईल तेव्हा येईल, हे तुमचं कामच नाही. एक्झाम पोस्टपोन होईल का हे तुम्हाला समजलेलं आहे आता काय होणार आहे ते. आता क्लासचा मोटिव्ह आहे, क्लासचे बरेच जण व्हिडिओ टाकतात, एक एक तासाचे व्हिडिओ, का? एक्झाम पुढे जाणार आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय करतात, 2 कोर्स विकणार त्याच्यामध्ये तुम्हाला, बरोबर, आणि व्ह्यूज कमवणार आणि तुम्ही ते बघत राहणार. मग तुम्ही काय झालं आहे, कन्झ्युमर झालं आहे का त्यांचे? तर तुम्ही कन्झ्युमर होऊ नका, तुमच्या अभ्यासावर फोकस करा. जो स्टडीचा व्हिडिओ आहे त्याला फार कमी व्ह्यू येतात, आणि मी बघितलं आहे स्टडीचा व्हिडिओ आहे त्याला फार कमी व्ह्यू येतात. आणि असे जे व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये खूप टाईमपास आहे ते तुम्हाला बघायचं असते. ओके, वेळ घालवू नका. ही मेंटॅलिटी आपली बेगिंग ॲटिट्यूड आहे आपला. हा बेगिंग ॲटिट्यूड तुम्ही काढून टाका डोक्यातून. बेगिंग मेंटॅलिटी म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काही भेटणार नाही. तुम्ही करेजियस पर्सन असला पाहिजे. एक्झाम 21ला, तर मी 21ला तयार आहे. बऱ्याच जणांना यामध्ये वाटते की एक्झाम व्हायला पाहिजे टायमिंगला. इट्स ओके, जरी पुढे गेले तरी काय हरकत नाही. तुम्ही तुमचं कन्सिस्टन्सी मेंटेन करा. असंही जास्त दिवस नाही जाणार आहे, पुढे 1 महिना तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तो जो बेगिंग ॲटिट्यूड आहे, तुमची जी मेंटॅलिटी आहे ती मला बदलायची आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकतो आहे. आता तुम्ही काय विचार केला पाहिजे, तुम्ही करेजियसली विचार केला पाहिजे. 21ला जरी मी एक्झाम झाली तरी तयार आहे, आणि 1 महिन्यानंतरही झाली तरी त्यानंतर तयार आहे, आणि 4 तारखेला जरी झाली जानेवारीच्या तरी मी तयार आहे. तुम्ही प्रोकॅस्टिनेशन करताय. बरेच जणांना जर तुम्हाला आता मनामध्ये वाटत असेल की एक्झाम पुढे जावी, तर तुम्ही प्रोकॅस्टिनेशनचे शिकार आहात. तुम्हाला पुढे गोष्टी ढकलायची सवय आहे असं तुम्हाला कायम वाटतं. तर जर तुम्ही असा विचार करत असेल तरी एक्झाम पुढे जायला पाहिजे, तर तुम्ही प्रोकॅस्टिनेशनचे शिकार बनलेला आहात. तुम्ही अजिबातसुद्धा असा विचार करू नका. तुम्ही गोष्टी पुढे ढकलताय, आणि ज्यावेळेस वेळ कमी असतो त्यावेळेस तुमची इफिशियन्सी वाढते. ज्यावेळेस टाईम जास्त असतो त्यावेळेस इफिशियन्सी ॲटोमॅटिकली कमी होते. कितीही हुशार विद्यार्थी असू द्या, काहीही असू द्या, कितीही कन्सिस्टंटली करू द्या, त्याची ॲटोमॅटिकली मेंटॅलिटी अशी होते की हां, टाईम आहे तर आपल्याला वेळ आहे, अजून आपण अभ्यास करू शकतो, आणि तेवढ्यात मग इफिशियन्सी कमी होऊन जाते टाईमची. त्याच्यामुळे तो जो बेगिंग ॲटिट्यूड आहे, पुढे एक्झाम जायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, तो बेगिंग ॲटिट्यूड तुम्ही बंद करा. हा तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तुमचा प्लॅन काय असला पाहिजे? काहीच नवीन प्लॅन करू नका. स्टिक टू युअर प्लॅन, वॉट एव्हर यू हॅव डिसाइडेड टिल नाव. 21 तारखेपर्यंतचा तुमचा काहीतरी प्लॅन असेल, ज्या पद्धतीने तो तुमचं चालू आहे. कुणी येईल अशी स्ट्रॅटेजी करू, तसं करू, काही करू नका. 21 तारखेपर्यंत स्टिक टू युअर प्लॅन. 21ला एक्झाम आहे असं कन्सिडर करा, आणि तुम्ही त्या पद्धतीनं अभ्यास चालू ठेवा. आणि जर वेळ मिळालाच नंतर खूप जास्त, तर नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतील, बरेच जण टेस्ट सिरीज घेऊन येतील, अजिबात लावू नका. तुम्ही काय करा, PYQ फोकस करा. PYQवर एकदम फोकस करा. खूप जास्त PYQ सोडवा, आणि क्लास पेपरपेक्षा PYQलाच प्रेफर केलेलं कधीही बेटर आहे, कारण तिथून डायरेक्टली क्वेश्चन रिफ्लेक्ट होतात. तुम्ही राज्यसेवेमध्ये पण बघितलं असेल, बरोबर. आणि दररोज तुम्ही यावर व्हिडिओ बघत बसू नका, बरोबर. बरेच जणांचं असतं की चला यूट्यूबला सर्च करून बघू एक्झाम पुढे जाणार आहे का. अरे, कोणालाच काही माहिती नसते. त्याच्यामुळं तुम्ही याच्यावर वेळ घालवत बसू नका, आणि आता याच्यानंतर व्हिडिओ बघू नका.
एक्झाम पुढे जाईल का. आयोगाची नोटिफिकेशन आली असेल तर तुम्हाला डायरेक्टच टेलिग्राम चॅनलला वगैरे भेटून जाईल. आणि तुम्ही इथंपर्यंत आला आहात, व्हिडिओ ऐकला आहात आणि माझ्याबरोबर जर कनेक्ट व्हायचं असेल नंतर, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. आणि मी काही जास्त त्याच्यामध्ये तुमचा वेळ घालवला कधीच येत नाही. तुम्हाला काही क्लिअरिटी हवी असेल आणि काही माहिती एक्स्ट्राची द्यायची असेल किंवा काही कंटेंट द्यायचा असेल थोडाफार, जो की मी देऊ शकतो, त्याच्यासाठीच मी व्हिडिओ वगैरे टाकत असतो. ठीक आहे. तर अभ्यासावर फोकस करा. हे रोज यावर व्हिडिओ बघत बसू नका. ठीक आहे. थँक्यू.